माफ करताना सुद्धा ते समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरत नाहीये, याची कशी काळजी घ्यायची आणि काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची, की हे मी माझ्या मनःशांतीसाठी करते. त्याच्यासाठी करतच नाहीये. आणि एखादी व्यक्ती गृहीत धरत असेल आणि मी जर का खऱ्या अर्थाने क्षमा केली असेल, तर मी असं म्हणू शकते, ओंकार आत्ता जे तू बोललास ना, ते मला आवडलं नाही. हे मी अत्यंत शांतपणे सांगू शकते. म्हणजे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ह्या 2 गोष्टी म्हणतो. तर मी प्रतिसाद देईन, प्रतिक्रिया देणार नाही. माझा आवाज नाही चढणार. माझी मी उंची वाढवीन, माझ्या आवाजाची उंची नाही वाढवणार. हे मी करतेय, हे माझ्यासाठी करते. हा महत्त्वाचा भाग पहिला लक्षात ठेवायचा. आणि कोणी गृहीत धरायला लागलं तर नाही म्हणायला शिकायला पाहिजे. आणि या सगळ्यातनं मी गेली आहे. म्हणजे नाही म्हणायला शिकण्यासाठी माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनी मला सांगितले, नाही म्हण, अजिबात जाऊ नको तिथे वगैरे. तर मदत घ्यायची, कारण तो आपला स्वभाव नसतो. तर मदत घ्यायची. आणि आपले ब्लाइंड स्पॉट्स आपल्या मित्रमैत्रिणी इतके कोणालाही जास्ती माहिती नसतात. हे सगळं माझ्यासाठी आहे. आणि नाही म्हणायला शिकणं हा गृहीत न धरण्याचे, की नाही मी आत्ता हे करू शकत. गृहीत धरणं म्हणजे काय, की करेलच, तेव्हा नाही मी आज हे करू शकणार, हे मी आणखीन 2 दिवसांनी करू शकेन, आज मला शक्य नाही. हे प्रतिसादाच्या स्वरूपात शांतपणे सांगता येतं. आपण क्षमा करायचा प्रयत्न केला असल्याप्रमाणे.